इनकम्प्लीट डॉमिनन्स हा टॉपिक आपण स्टार्ट करूया. यामध्ये इन द इनकम्प्लीट डॉमिनन्स both the alleles म्हणजे जीन्स एक्सप्रेस themselves partially ज्यामध्ये दोन्ही जे अलील्स असतात, दोन्ही जे जीन्स असतात, इन द इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ द अलील्स ऑफ एन अलिलोमॉर्फिक पेअर, हे मी लिहायचं विसरली, बोथ द अलील्स ऑफ एन allelomorphic pair express themselves partially. जेव्हा अलिलोमॉर्फिक पेअर मधले दोनही अलील्स किंवा दोनही जीन्स पार्शियली एक्सप्रेस होतात, अर्धवटपणे एक्सप्रेस होतात, त्यालाच म्हणतात इनकम्प्लीट डॉमिनन्स. त्याचंच एक्सप्लेनेशन देते आहे, ते शिकवते आहे. म्हणजे त्यामध्ये एक जीन दुसऱ्या जीनचे जे एक्सप्रेशन आहे ते सप्रेस करू शकत नाही. वन जीन कॅनॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अदर जीन. यामध्ये वन जीन कॅनॉट सप्रेस किंवा वन अलील कॅनॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अदर अलील कम्प्लिटली. जो एक अलील आहे, वन अलील कॅन नॉट एक्सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अदर जीन कम्प्लिटली. एक जीन हा दुसऱ्या जीनचे एक्सप्रेशन्स कम्प्लिटली सप्रेस करू शकत नाही. जसं मेंडलनी सांगितलं होतं की कॅपिटल टी स्मॉल टी सोबत आला तर कॅपिटल टी हा स्मॉल टीचे एक्सप्रेशन कम्प्लिटली काय करेल, सप्रेस करेल. पण हा इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये काय म्हणतो की एक जीन दुसऱ्या जीनचे एक्सप्रेशन कम्प्लिटली सप्रेस करू शकत नाही. मग हे मेंडलनी सांगितलं चुकीचं होतं का? हे मेंडलनी सांगितलं हे चुकीचं नव्हतं, हे बरोबर होतं, पण हे फक्त पी प्लांटमध्ये होतं. असं मेंडलनी फक्त पी प्लांटवरच एक्सपेरिमेंट केले होते आणि पी प्लांटवर असं होत होतं. कॅपिटल टी सोबत स्मॉल टी सोबत आला किंवा कॅपिटल आर स्मॉल आर सोबत आला किंवा कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू सोबत आला तर एकच जीन एक्सप्रेस होईल, दुसरा होणार नाही. म्हणजे एक जीन जो आहे तो दुसऱ्याचे जे एक्सप्रेशन आहे ते कम्प्लिटली सप्रेस करेल. पण जेव्हा दुसऱ्या वेगवेगळ्या प्लांटमध्ये एक्सपेरिमेंट करण्यात आले तेव्हा मेंडलनी सांगितलेल्या किंवा मेंडलनी दिलेले जे कन्क्लुजन्स आहेत त्यापेक्षा वेगळं काही मिळालं आणि त्यालाच आपण म्हणतो डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडल, आणि तेच आपण शिकून राहिलो, निओ मेंडेलिझम. तर यामध्ये वन अलील कॅनॉट एक्सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अदर कम्प्लिटली. म्हणजे आपल्याला F1 जनरेशनमध्ये काय मिळेल, F1 हायब्रिडमध्ये आपल्याला मिक्स फिनोटिपिक एक्सप्रेशन मिळेल. मेंडलनी केलेल्या पी प्लांटच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला F1 जनरेशनमध्ये एकच एक्सप्रेशन मिळत होतं. टॉल डॉर्फचा केला क्रॉस तर टॉलच मिळत होतं, डॉर्फ नव्हतं मिळत, बरोबर आहे ना. पण इथे असं नाही, इथे कसं मिक्स मिळेल आपल्याला. सो इन सच केस देअर इज एन इंटरमिडिएट एक्सप्रेशन इन F1 हायब्रिड. इथे हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे, हा एक महत्त्वाचा पॉईंट झाला. तर नेक्स्ट पॉईंट काय याच्यामध्ये की इंटरमिडिएट एक्सप्रेशन इन F1 हायब्रिड. इंटरमिडिएट एक्सप्रेशन इन F1 हायब्रिड. जो F1 हायब्रिड मिळेल तो काय दाखवेल, इंटरमिडिएट एक्सप्रेशन म्हणजे दोन्ही पॅरेंट्स दाखवेल.
मेंडलनी केलेल्या एक्सपेरिमेंटमध्ये दोन्ही पेरेंट्सपैकी फक्त एकाच पेरेंटचे होते, दोन्ही पेरेंटचे एक्सप्रेशन दाखवले. तर आपण एक्झाम्पल घेऊ ना, एक्झाम्पल घेऊन हे पूर्ण तुम्हाला कळते, हे स्टेटमेंटही कळते सगळं. स्टेटमेंट काय याचं, इन द इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ दी अलील्स or genes of an allelomorphic pair express themselves partially. One allele cannot suppress the expression of other gene completely. म्हणजे एक जो जीन आहे तो दुसऱ्या जीनचे जे एक्सप्रेशन आहे तो सप्रेस करू शकत नाही. सप्रेस बरोबर बघा, कॅनॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अदर जीन कम्प्लिटली. आणि F1 मध्ये कसे मिळेल आपल्याला मग फिनोटिपिक एक्सप्रेशन, इंटरमिडिएट एक्सप्रेशन इन F1 हायब्रिड. एक्झाम्पल घेऊन आपण याचा क्रॉस करू. एक्झाम्पल, एक्झाम्पल आहे याचं फ्लावर कलर इन मिरॅबिलिस जलापा. मिरॅबिलिस जलापा म्हणजे गुलबक्षी, मराठीमध्ये गुलाबी कलरचं फूल येतं. तर याचं एक्झाम्पल आपण घेऊ. जसं आता एक रेड फ्लावर्ड प्लांट आहे, इफ अ रेड फ्लावर प्लांट कॅपिटल आर, रेड फ्लावर प्लांटची काय राहणार आहे जिनोटाइप्स, कॅपिटल आर इज क्रॉस्ड with white flowered plant, small r, F1 जनरेशन मध्ये पिंक फ्लावर मिळेल. देन F1 ऑफस्प्रिंग्स हॅव पिंक फ्लावर्स. देन F1 ऑफस्प्रिंग्स have pink flowers. पूर्ण लक्ष द्या इकडे. एक्झाम्पल आहे, वेल नोन एक्झाम्पल आहे याचं, फ्लावर कलर इन मिरॅबिलिस जलापा. एक मिरॅबिलिसचं प्लांट घ्यायचं ज्याला रेड फ्लावर्स लागतात, याचा क्रॉस व्हाईट फ्लावर लागणाऱ्या प्लांटशी केला तर आपल्याला F1 जनरेशन मिळतं. आणि F1 जनरेशनमध्ये जेवढेही प्लांट्स आहे त्या सगळ्यांना कोणत्या कलरची फुलं लागतात, रेड नाही तर पिंक. म्हणजे याच्यामध्ये जे हा कॅपिटल आर आणि हा स्मॉल आर दोन्ही जीन काय झालेले, एक्सप्रेस झाले, पण कम्प्लिटली झाले असते तर रेडच मिळाला असता, पण पिंक मिळतो म्हणजे व्हाईट पण एक्सप्रेस झालेला आहे आणि रेड पण एक्सप्रेस झालेला आहे. म्हणजे यांच्यामध्ये जी इंटरॅक्शन आहे या इंटरॅक्शनला काय म्हणायचं, इनकम्प्लीट डॉमिनन्स. आणि ही कोणती इंटरॅक्शन झाली, इंट्राजेनिक इंटरॅक्शन. याचा क्रॉस घेऊ आपण. संपलंच आहे, बस 2 मिनिटाचं राहिलेलं आहे. क्रॉसमध्ये पेरेंट्स आहेत, हे रेड फ्लावर्स इंटू व्हाईट फ्लावर्स. इथे काय येणार याचे जिनोटाइप्स, कॅपिटल आर, स्मॉल आर, नेक्स्ट गॅमेट्स, capital R, small r, then F1 generation, that is F1 hybrid. F1 hybrid, capital R, small r, F1 hybrid, pink flowers.
F1 हायब्रिडमध्ये काय मिळतात? पिंक फ्लावर्स. F2 जनरेशन कसं काढायचं? F1 ऑफस्प्रिंग्सला सेल्फ पॉलिनेट करायचं. F2 जनरेशन, सेल्फिंग ऑफ F1. खाली घेऊ आपण F2 जनरेशन. F2 जनरेशन कसं काढण्यात येतात? येतं सेल्फिंग ऑफ F1. F1 जनरेशनमध्ये जे प्लांट्स मिळाले त्यांना सेल्फ पॉलिनेट करून F2 जनरेशन काढण्यात येतं. F2 जनरेशनसाठी प्युनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्डचा उपयोग करायचा. थोडासा इकडे बोर्डचा उपयोग करते. F2 जनरेशन इथे घेऊ आपण. मेल गॅमिट्स इकडे, फिमेल गॅमिट्स इकडे. मेल गॅमिट्स कोणते? कॅपिटल आर स्मॉल आर. फिमेल गॅमिट्स कोणते? कॅपिटल आर स्मॉल आर. बघा, कॅपिटल आर कॅपिटल आर. इथे काय येणार? कॅपिटल आर स्मॉल आर. इथे काय येणार? कॅपिटल आर स्मॉल आर. इथे काय येणार? स्मॉल आर स्मॉल आर. इथे रेड, हे कोणतं? पिंक फ्लावर मिळेल या प्लांटपासून. या प्लांटपासून सुद्धा पिंक फ्लावर मिळेल. या प्लांटपासून कोणता फ्लावर मिळेल? रेड. इकडे घेऊ आपण जिनोटिपिक रेशो. जिनोटिपिक रेशो घेऊ आपण आता. जिनोटिपिक रेशो काय येणार आहे? जिनोटिपिक रेशो येणार आहे, सॉरी इथे वाईट पाहिजे, चुकीने लिहिलं. जिनोटिपिक रेशो येणार आहे कॅपिटल आर इज टू कॅपिटल आर स्मॉल आर स्मॉल आर 1:2:1. हा झाला जिनोटिपिक रेशो. त्याच्यानंतर काढूया फिनोटिपिक रेशो. फिनोटिपिक रेशो. फिनोटिपिक रेशोमध्ये 3 प्रकारचे फिनोटाइप्स मिळालेत, रेड, पिंक अँड व्हाईट. रेड 1, पिंक 2, व्हाईट 1. Here phenotypic ratio and genotypic ratio is identical. Phenotypic ratio पण 1:2:1 आहे आणि genotypic ratio is also 1:2:1. So in incomplete dominance, phenotypic ratio and genotypic ratio is identical. Incomplete dominance मध्ये phenotypic ratio आणि genotypic ratio दोनही सारखेच आहेत.